मुलांनो, आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा अभ्यास करताना सुरुवातीला आपण इतिहास लेखन म्हणजे काय याचा अभ्यास केला. त्यानंतर इतिहास लेखनातील विविध ज्ञानशाखा यांचा अभ्यास केला. फ्रान्समधील सुमेर संस्कृतीतील एका शिलालेखाचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि या पाठातील आता शेवटचा भाग राहिलेला आहे, तो म्हणजे महत्वाचे विचारवंत. इतिहास लेखन करणारे जे विचारवंत होते त्यांचे विचार आता आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीलाच आहेत रेने देकार्त. यांचा काळ आहे 1596 ते 1650. फ्रान्समधील विचारवंत होते हे. त्यांचे विचार असे होते की इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांचीच म्हणजेच कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असं त्यांनी आपलं मत आग्रहाने मांडलेलं आहे. आता मुलांनो, विश्वासार्हता म्हणजे काय? उत्खननात ज्या वेळेला कागदपत्र सापडतात तेव्हा ते कागदपत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो अभ्यास केला की विविध इतिहास संशोधनाच्या विविध शाखा आहेत, त्यामध्ये हस्तलिखितांचा अभ्यास करणारी जी शाखा आहे तिथे हे कागदपत्र पाठवले जातात. त्यानंतर अक्षरवाटिकामध्ये त्या काळातली ही अक्षरलिपी आहे का, त्या लिपीचा अभ्यास केला जातो. भाषा रचनाशास्त्राच्या शाखेतूनही याचा अभ्यास केला जातो. आणि अशा प्रकारे सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच त्या आधारे इतिहास लेखन केले जावे, असे मत रेने देकार्त यांनी मांडलेले आहे. त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. म्हणजे इतिहास लेखन करताना सापडलेल्या ज्या काही वस्तू आहेत, कागदपत्रे आहेत, त्याची सत्यता सगळ्या बाजूने पडताळून पाहूनच नंतर इतिहास लेखन केले पाहिजे, असे आग्रहाने मत मांडणारे फ्रेंच तत्वज्ञ होते रेने देकार्त. दुसरे फ्रेंच विचारवंत आहेत व्हॉल्टेअर. यांचा कालावधी आहे 1694 ते 1778. यांचे पूर्ण नाव आहे फ्रान्सवा मरी अरुये. यांचे मत असे होते, इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, असा त्यांनी विचार मांडला. म्हणजे पहा मुलांनो, की केवळ ज्या उत्खननात वस्तू सापडलेल्या आहेत त्यांची सत्यता न पडताळून पाहता त्याचा संबंध त्या काळात ज्या काळातल्या त्या वस्तू सापडल्या आहेत त्या काळातील समाजाची रूढी परंपरा कशी होती, व्यापार कशा प्रकारे चालायचा, अर्थव्यवस्था कशी होती, शेती कशा प्रकारे केली जात होती, कोणती पिके घेतली जात होती, या सगळ्यांचा सर्वांगीण अभ्यास म्हणजेच मानवी जीवनाचा सर्वांगीण अभ्यास करायचा, असा विचार त्यांनी मांडला आणि म्हणूनच त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. तिसरे विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. हे जर्मन विचारवंत आहेत. त्यांचा कालावधी आहे 1770 ते 1831. यांच्या मते इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे यांचे मत होते. आणि त्यामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्वज्ञानांची खात्री पटली. म्हणजे पहा मुलांनो, की हेगेल यांनी असे सांगितले की जेव्हा पुरावे सापडतात, उत्खनन सुरू असतं, त्यावेळेला जे सर्वप्रथम पुरावे सापडले त्यानुसार संशोधक विचारवंत काय करतात, त्या पुराव्यांचा अभ्यास करून इतिहास लेखन लिहितात. पण कालांतराने
आणखीन उत्खनन केल्यानंतर आणखीन काही पुरावे सापडले, तर इतिहास लेखन त्या प्रकारे बदलत जातं. एकाच ठिकाणचं इतिहास लेखन जसजसं उत्खनन सखोल होत जातं आणि पुरावे सापडत जातात, त्यानुसार काय होतं, इतिहास लेखन बदलत जातं. ते त्यांनी एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये आपले मत मांडलेले आहे. तसेच हेगेलने रिझन इन हिस्ट्री हे पुस्तकही लिहिलेले आहे. हेगेल यांनी आणखी एक महत्वाचे विचार मांडलेले आहेत. ते म्हणजे कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी त्याची वर्गवारी केली जाते. वर्गवारी केली जाते म्हणजे दोन विभागात त्याचा अभ्यास केला जातो. पहिला आहे दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला या घटनेचे आकलन होत नाही. मग त्याने काय सांगितलंय बघा, खरे खोटे, चांगले वाईट म्हणजे सगळ्या दोन बाजू दाखवल्या आहेत. या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे तर त्या संबंधी विचार मांडले जातात, सिद्धांत मांडला जातो. ती खोटी आहे असं मानून सुद्धा सिद्धांत मांडला जातो. आणि मग जर खरं हा सिद्धांत मांडताना जास्त त्यामध्ये विचार मांडले गेले किंवा जास्त त्यात पुरावे चांगले सापडले, तर ती गोष्ट सत्य मानली जाते, असं हेगेल यांचं मत होतं. लिओपॉल्ड व्हॉन रांके हे जर्मन विचारवंत, यांचा कालावधी आहे 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. बर्लिन हे जर्मनची राजधानी आहे. त्यांनी ऐतिहासिक संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी असे सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच ऐतिहासिक सत्यापर्यंत कशा प्रकारे पोचता येईल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजेच इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली, म्हणजे कल्पनेतला इतिहास लिहायचा नाही असं त्यांचं प्रामुख्याने मत होतं. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असे त्यांनी दोन ग्रंथ लिहिलेले आहेत आणि या ग्रंथामध्ये त्यांनी आपले हे विचार मांडलेले आहेत. कार्ल मार्क्स हे एक महत्वाचे विचारवंत, 1818 ते 1883 हा त्यांचा कालावधी आहे. त्यांनी असे विचार मांडलेले आहेत, इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. म्हणजे मुलांनो पहा, की वस्तूंचा अमूर्त म्हणजे काय, तर सजीव नाही, निर्जीव वस्तूंचा. म्हणजे उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीतली शहरं सापडली, हा भांडी सापडली, अलंकार सापडले, तर यांचा अभ्यास म्हणजेच इतिहास नव्हे, तर या वस्तूंचा वापर करणारी जी माणसं होती जिवंत, त्यांचा अभ्यास आपण लिहितो खऱ्या अर्थाने, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये उत्पादन साधने असतात, तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली आहे. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. आता कार्ल मार्क्स
यांनी आणखीन एक महत्वाचा विचार मांडलेला आहे. दास कॅपिटल या त्यांच्या ग्रंथामध्ये, की समाजामध्ये दोन वर्ग असतात आणि दोन वर्गांमध्ये एक वर्ग जो असतो त्याच्याकडे उत्पादनाची मालकी असते, म्हणजे त्याला आपण मालक म्हणतो, भांडवलदार म्हणतो, श्रीमंत वर्ग म्हणतो. आणि एक वर्ग असा असतो की त्याच्याकडे उत्पादन साधनांची मालकी नसते. मग तो वर्ग कसा असतो? गरीब वर्ग असतो. आणि ह्या दोन वर्गामध्ये सतत काय होत असतात? संघर्ष होत असतात. आणि जो मालक आहे तो काय करतो? ह्या वर्गाचे, इतर वर्गांचे शोषण करीत असतो, आर्थिक शोषण करतो. असा सिद्धांतही कार्ल मार्क्स यांनी मांडलेला आहे. मुलांनो, आता आपण युरोप खंडातील इतिहास लेखन करणाऱ्या विचारवंतांचा अभ्यास केला. आता हे इतिहास लेखन करणारी आणखीन एक वेगळी प्रणाली म्हणजे विचारधारा फ्रान्समध्ये उदयाला आली होती आणि ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. यांच्या मते असं होतं की इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावरच न करता, म्हणजे आतापर्यंत इतिहास म्हटल्यानंतर काय येतं? युद्धे येतात, राज्यकारभार येतो. तर एवढ्यावरच इतिहास लेखन न करता त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्वाचे मानले जाऊ लागले. म्हणजे पहा, हे जे फ्रान्समध्ये जी ही ॲनल्स प्रणाली उदयाला आलेली आहे इतिहास लेखनाची, हे विचार व्हॉल्टेअर या विचारवंताने मांडलेले आणि कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या विचारांशी काय आहेत? मिळते जुळते आहेत, की अशा प्रकारे इतिहास लेखन केलं गेलं पाहिजे. स्त्रीवादी इतिहास लेखन हा एक महत्वाचा मुद्दा या पाठामध्ये आहे. आणि यासाठी मुलांनो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन असं ह्या टॉपिकचं नाव आहे. आणि पाठ दुसरा जो आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा, यामध्ये सुद्धा एक टॉपिक जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचं नाव आहे स्त्रीवादी इतिहास. तुम्हाला मी हा फरक का सांगते? तर 2019च्या बोर्ड परीक्षेमध्ये जेव्हा हा प्रश्न टिपालियामध्ये आला होता, स्त्रीवादी इतिहास लेखन, त्यावेळेला खूप मुलांनी गोंधळ केला होता. त्यांनी स्त्रीवादी इतिहास लिहिलं आणि विचारला होता प्रश्न स्त्रीवादी इतिहास लेखन. आता इथे तुम्हाला मी सुरुवातीला फरक स्पष्ट करून सांगते. स्त्रीवादी इतिहास लेखन याचा अर्थ काय आहे? तर स्त्रियांच्या जीवनावर, स्त्रियांच्या समस्या, स्त्रियांवर होणारा अन्याय, स्त्रियांना मिळणारी नोकरी, स्त्रियांना मिळालेला मतदानाचा अधिकार या संबंधी जे लेखन केलं गेलं त्याला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. शब्दातला फरक लक्षात घ्या मुलांनो. इतिहास लेखन असं आहे. आणि जो दुसऱ्या धड्यामध्ये तुम्हाला टॉपिक आहे तिथे आहे स्त्रीवादी इतिहास लेखन नाही, शब्द लक्षात घ्या. मग स्त्रीवादी इतिहास म्हणजे काय? इथे स्त्रिया लेखिका आहेत. म्हणजे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक, पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं पुस्तक, शर्मिला रेगे यांनी लिहिलेलं पुस्तक, म्हणजे इथे काय आहे की स्त्रिया लेखिका म्हणून आहेत. तर हा फरक लक्षात ठेवायचा आहे. तर आता पाहूया स्त्रीवादी इतिहास लेखन. यामध्ये सिमादो बोवा या फ्रान्समधील एका विद्वान स्त्रीने ही विचारधारा मांडलेली आहे. यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनांचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. म्हणजे माहित कळलं तुम्हाला की अशा प्रकारे स्त्रियांचा अभ्यास म्हणजे स्त्रियांच्या ह्या ज्या काही स्त्रियांच्या जीवनाशी निगडीत ह्या ज्या काही गोष्टी आहेत यांचा अभ्यास सुरू झाला आणि त्याच्यावर लेखन लिहिलं गेलं, त्याचा इतिहास लिहिला गेला. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रियांना मतदानाचा हक्क जगात सर्वप्रथम कधी मिळाला, कोणत्या देशात मिळाला, नोकरी करण्याचा अधिकार कधी मिळाला, ह्या सगळ्याला काय म्हणतात, स्त्रीवादी इतिहास लेखन. मायकेल फुको हे एक विचारवंत आहेत फ्रान्समधील. यांचा कालावधी आहे 1926 ते 1984, म्हणजे 20व्या शतकातील आहेत हे. ह्यांनी एक इतिहास लेखनाची नवीन संकल्पना मांडली होती. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी आपला हा विचार मांडलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितले आहे की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणजेच मुलांनो, त्यांनी असे सांगितले की उत्खननामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीची एखादी वस्तू सापडते किंवा कागदपत्रे सापडतात, तेव्हा त्यांची सत्यता पडताळून पाहण्याचाच फक्त प्रयत्न केला जाऊ नये, तर अंतिम सत्य म्हणजे सखोल त्याचा अभ्यास केला जावा असे त्यांनी सांगितले आहे. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला आहे आणि म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. आता पहा मुलांनो, ह्या सर्व इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा अभ्यास इतिहासाच्या दृष्टीने केलेला आहे आणि त्यामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती वाढत गेलेली आहे. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. आणि मुलांनो, आपल्याला या वर्षीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात अशाच प्रकारचा इतिहास आहे, सर्वांगीण इतिहास आहे, की जेणेकरून मुलांनो तुम्ही जेव्हा 10वी 12वी ह्या परीक्षा पास होऊन तुमच्या करिअरच्या दिशा निवडायला जाण्याचा विचार कराल, त्यावेळेला तुम्हाला या पाठ्यपुस्तकातील अनेक पाठांचा उपयोग होणार आहे की आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल याचे विचार तुमच्या मनात या वर्षीच इतिहासाचा अभ्यास करताना रुजणार आहेत. हे लक्षात ठेवा मुलांनो.